पण काम करत असताना काय झालं, काम करत असताना काय झालं की एक दिवशी भटवासाच्या मनात आलं, म्हणजे नागदेवचार्याच्या मनात आलं की बाबा इथले जे बाकीचे लोक आहेत ते देवाचं काहीच काम नाही करत, मी करतो. आणि मी जर नसतो तर मग देवाचं काम कोण करावा, मी जर नसलो तर देवाचं काम कोण करावं, असं त्या कोणाला वाटलं, नागदेवाचार्याच्या नुसतं मनात आलं. म्हणून नाही दाखवलं, काय नाही काय नाही. पण तरीही परमेश्वरानं त्या समजून घेतलं आणि परमेश्वरानं त्याला बोलवलं. देवानं त्या स्वामीने त्याला बोलवलं, म्हणले भोटो इकडे या. आणि मग ते भोटो गेले त्याच्याकडे, म्हणले तुम्ही इथून जा, इथून जा. ते म्हणले जिजी मी कुठं जाऊ. मग ते रडू लागले. मग ते म्हणले आता मी जाऊ कुठं. मग हे ना ते म्हणले आम्हाला माहीत नाही कुठं जायचं जा. ते ज्यावेळेस ते अनुसरण घेतलं ना खडकुलीला, त्यावेळेस असं ठरलं होतं की आम्ही ज्यावेळेस तुम्हाला जवळ तुम्हाला म्हणू इथं राहा, तोवर तुम्ही इथं राहणे. आणि ज्यावेळेस आम्ही तुम्ही म्हणणं तुम्हाला की इथून जा, त्यावेळेस तुम्हाला इथून जावं लागेल, असं ठरलं होतं. आणि त्यामुळं काय झालं, भट्टोबासाला ते आठवलं की बाबा खरंच देव म्हणली होती की जवळ तुला आम्ही ठेवतो तवर राहावं लागेल, नाही तर इथून जावं लागेल. आणि मग भट्टोबास रडू लागले.